everyone. Our today's lecture is on the somewhat numericals of series connected and parallel connected capacitor. In previous lecture, we have seen the derivation of series connected capacitor and the parallel plate capacitor. And after that, we have to discuss the derivation of parallel plate capacitor. And now we take the numericals on series connected capacitor, parallel plate capacitor, and the your कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट्स. मी व्हाईट बोर्ड शेअर करते, तो शेअर झाला की सांगा मला. व्हाईट बोर्ड दिसतोय पार्टिसिपंट? No, ma'am. No, ma'am. ठीक. पहिले आपण सिरीज पॅरललचे न्यूमरिकल्स घेऊ आणि त्यानंतर पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचे घेऊ. ठीक आहे, दिसतोय पार्टिसिपंट? व्हाईट बोर्ड दिसतोय? Yes, ma'am. ओके. राईट डाऊन दी स्टेटमेंट. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा एक न्यूमरिकल घेऊ आणि त्यानंतर सिरीज पॅरलल प्लेट जाऊ, कारण की पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला आहे तोच आपल्याला पुढे युटिलाइज करायचा आहे. देन राईट डाऊन. A parallel plate of capacitor, the parallel plate of capacitor, each of 460 centimeter square area, each of 460 म्हणजे हा एरिया दिलेला आहे. A is equal to 460 मीटर स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. ए दिलाय गिवन मध्ये. आर सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ a distance of 2.2 millimeter. म्हणजे काय दिलेलं आहे हा सेपरेटेड बाय डिस्टन्स मीन्स व्हॉट? कुठली गिवन मध्ये क्वांटिटी दिली असणार ही पार्टिसिपंट? काय दिलेलं असेल हे? सेपरेटेड बाय डिस्टन्स म्हणजे हा दिलेला आहे तुमचा स्मॉल डी. काय दिलेला आहे? स्मॉल डी इज इक्वल टू 2.2 mm. Clear up to this? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Using a dielectric material of permittivity, the parallel plate of capacitor, each of 460 centimeter square, are separated by a distance of 2.2 mm using a dielectric material of permittivity 4.5. म्हणजे हा काय दिलेला आहे? परमिटिव्हिटी इप्सिलॉन दिलेला आहे. इप्सिलॉन इज इक्वल टू 4.4, 4.5. 4.5. Okay, clear up to this? Yes, ma'am. Calculate capacitance and charge. Calculate capacitance म्हणजे C फाइंड आउट करायचं आहे and charge on each plate म्हणजे Q फाइंड आउट करायचं आहे. Charge on each plate if voltage across plate is 415 व्होल्ट. म्हणजे V दिलेला आहे 415 व्होल्ट. हे नोट करा सर्वांनी. न्यूमरिकल क्लिअर? गिवन कसं घेतलंय सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. पार्टिसिपंट? Yes, ma'am. देन इथे आता न्यूमरिकल आपण सॉल्व्ह करूया. फर्स्टली कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स. C इज इक्वल टू, सांगा डेरिव्हेशनची लास्ट स्टेप काय आली होती? C इज इक्वल टू इक्वेशन सांगा काय होतं ते. पार्टिसिपंट टेल मी. पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं आपण डेरिव्हेशन डिराईव्ह केलं सकाळी, त्याचे आउटपुट काय आलेलं होतं?
स्टुडंट रिप्लाय करायचा, असं एकदम शांतने बसायचं, फास्ट रिप्लाय करा. काय होता खरोटे सांग, फॉर्म्युला काय होता? Q upon V. 3/V तर तो Q अपॉन V तर तो होताच, पण इन ऍडिशन त्याच्या आधी आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता एरिया आणि डी च्या टर्म्स मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते, नोट करत चला सगळं. आता हा फॉर्म्युला मी सांगते, पण पुढचं सगळं नोट केलेलं हवं तुमच्या जवळ. म्यू झिरो सॉरी इप्सिलॉन झिरो इप्सिलॉन आर ए अपॉन डी असा फॉर्म्युला होता का? Yes, ma'am. मग मी हाच फॉर्म्युला, हे डेरिवेशन कसलं आहे? पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचं डेरिवेशन आहे. मग याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. इप्सिलॉन झिरो हा तुमचा फ्री स्पेसची परमिटिव्हिटी आणि कॅल्सीवर तो कॉन्स्टंट दिलेला आहे. करा चेक सगळ्यांनी, कॅल्सीवर इप्सिलॉन झिरो कुठे दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असते ती सांगा मला. कॅल्सीवरती इप्सिलॉन झिरो सगळ्यांनी चेक करायचं आणि मला सांगायचं किती व्हॅल्यू येते. किती व्हॅल्यू इप्सिलॉन झिरोची? चेक. कॉन्स्टंट आणि सम डिजिट असतं बघा, कॅल्सीचं जे बॅक कव्हर असतं त्यावरती दिलेला असतो कॉन्स्टंट आणि समथिंग, प्रेस केलं की तुमची व्हॅल्यू येत असते तिथे. आहे ना कॅल्सी सगळ्यांकडे? Yes, ma'am. करा चेक मग, कॅल्सीवर आहे का कुठे मागे? ठीक आहे, आता मी फर्स्ट व्हॅल्यू इथे सांगून देते लेक्चर मध्ये, पुढच्या वेळेस तुम्ही ती कॅल्सीवरती चेक असली पाहिजे तुमच्याकडे. इप्सिलॉन झिरो इज इक्वल टू 8.8 8.854 इंटू 10⁻⁻12 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, नाही ती लर्न करून ठेवायची डायरेक्ट. -12 8.854 into -10⁻12 is the value of your epsilon zero into mu r किती दिलेला आहे गिवन मध्ये? हा mu r आहे तुमचा डायलेक्ट्रिक स्ट्रेनच्या मटेरियलची दिलेली, तो तुमचा इप्सिलॉन r आहे. इप्सिलॉन r इज इक्वल टू 4.5. 4.5 इंटू मी प्लेस केली 4.5 इंटू एरिया पुट करायचा आहे. एरिया देताना तुमचा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलाय, आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे. मग सेंटी मीन्स किती असतो? 10⁻⁻, पार्टिसिपंट सेंटी मीन्स 10⁻⁻ किती असतो? 10⁻⁻³ -2 असतो. इथं कन्वर्जन करून घ्यायचं खालच्या स्टेपला. 460 इंटू 10⁻⁻² म्हणजे सेंटी, आणि मीट त्याचा स्क्वेअर आहे. मग या सेंटीमीटरचा पण स्क्वेअर होईल, म्हणजे ही टर्म्स याला परत स्क्वेअर जाईल, म्हणजे काय होईल? हा -4 होणार इथं. तुमचा आन्सर काय? 460 इंटू 10⁻⁻4 हे झालं तुमचं त्याचं कन्वर्जन. सेंटीचा 10⁻⁻² आणि त्याला स्क्वेअर आहे म्हणून तो -4 झाला, मग तो इथे पुट करायचा. 460 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय या होल टर्मला हा डी डिवायडेड, डी किती दिलेला आहे? 2.2 mm. मग मिलीमीटर म्हणजे 10⁻³ असतो. 2.2 इंटू 10⁻³ करा हे कॅल्क्युलेशन सर्वांनी. ही सगळी टर्म्स ब्रॅकेट मध्ये घ्यायची, ज्यावेळेस तुम्ही कॅल्सीला पुट कराल तर दोन्ही टर्म्सला ब्रॅकेट टाकून आन्सर काढायचे. हे सांगा मला सी ची व्हॅल्यू किती येते ती? 8.33080. 10⁻² चा काही पॉवर आलेला असेल ना? आन्सर बरोबर आहे 8.33, बट इंटू 10⁻² समथिंग काहीतरी असेल बघा. Into 10⁻⁻3. -3. परत एकदा क्रॉस चेक करून व्यवस्थित टाका, माझ्याकडे आन्सर वेगळं आहे. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा व्यवस्थित, काही तर त्याचा आन्सर सांगा.
द्याल आन्सर पार्टिसिपंट? पार्टिसिपंट आता एकेकाला इंडिव्हिज्युअली असं नाव घेऊन विचारू का किती आन्सर आलंय? 8.33 into 10 raised to minus 10. ओके, इंटू 10⁻10. व्हेरी गुड, एक्झॅक्ट आन्सर काढले. इथे इरेज करते आणि पुढच्या स्टेपला मी नोट करते. C is equal to 8 point, काय आन्सर आला? 8.33 33 into 10 raised to minus 10. इंटू 10⁻10. हे झालं तुमचा आन्सर फॅरेड मध्ये. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट दी चार्ज. मग आपला फॉर्म्युला होता C is equal to Q upon V. असा फॉर्म्युला होता का आपला डिराइव्ह केलेला? Yes, ma'am. मग आता याच्यामध्ये आपल्याला C ची व्हॅल्यू नोन आहे, व्होल्टेज दिलेला आहे, तर Q फाइंड आउट करायचं असेल तर या दोघांचे मल्टिप्लिकेशन होईल. इथे मी तो फॉर्म्युला C इंटू V हा फॉर्म्युला इज इक्वल टू काय? हा तुमचा Q आहे. हा तुमचा Q आहे इथे. Q इज इक्वल टू C ची व्हॅल्यू काय पुट कराल? टेल मी द व्हॅल्यू फॉर C. 8.33 कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू into 10 raised to 8 point 8.33 इंटू 10⁻10 आणि व्होल्टेज किती दिले गिवन मध्ये? टेल मी द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. 450 volts. 450 व्होल्ट, 415 व्होल्ट. फोर फिफ्टीन. मग करायचं कॅल्क्युलेशन. 450. 8.33 इंटू 415 किती येतं आन्सर? Q इज इक्वल टू Ma'am, volts 450. 50 नाही, 415 आहे. 50 ना, 3.4565 into 10⁻7. -7 का -6? 3 पॉइंट किती? 3.45695 into 10⁻7. -7. बरं, अजून कोणतरी क्रॉस चेक करा. माझ्याकडे एक डिजिटचा डिफरन्स आहे, 10⁻ जो पॉवर आहे तिथे. चेंज काही नाही. 8.33 इंटू 415 करायचंय. मग पॉवर चेंज होतो का चेक करा एकदा. 3.45 इंटू 10⁻6 असा आन्सर आहे. करा एकदा क्रॉस चेक आहे का -7च येतो. -7 येतो मॅम. -7 येतोय का? बरं, ठीक आहे, चालेल. -7 कुलम. ठीक. 3.45 इंटू 10⁻7 कुलम. हे झालं मॅम तुमचं आन्सर. -6 येतोय. 6 येतो का 7 येतो? एकदा क्रॉस चेक करा. 6च यायला पाहिजे, पण तुम्ही 7 म्हटले कॉमन मध्ये म्हणून मी मॅम तुम्ही जी आन्सर. खालची स्टेप केलेली ना 3.45 into 10⁻6 हा, त्या दोघांची मल्टिप्लाय केल्यावर 3.45 into 10⁻6 येतं. बरं, ठीक आहे, चालेल. स्टेप समजलाय? कॅल्क्युलेशन तर तुम्ही तुमच्या लेवलला कराल. स्टेप समजल्या का काय फॉलो करायचे आहे, गिवन कसं घ्यायचं कळालं का सर्वांना? Yes, ma'am. ओके, अजून एक न्यूमरिकल घेऊ. त्यामध्ये तुम्हाला ते आन्सर एकदम कट टू कट फाइंड आउट करता आलं पाहिजे सगळ्यांना. Write down. Calculate the capacitance of parallel plate capacitor of two metal plates 60 centimeter into 60 centimeter, 60 centimeter into 60 centimeter, separated by a distance of
separated by a distance of 1.5 mm. 1.5 mm. And relative permittivity is and relative permittivity is 3.5. 3.5. If the potential difference of if the potential difference of 100 volt is applied between the plate is applied between the plate, calculate first charge, calculate charge, second electric flux density, electric flux density, and electric field strength, and electric field strength. न्यूमेरिकल नोट केले सर्वांनी? Yes, ma'am. ओके. गिवन त्याच्यावरनं पहिले फाइंड आउट करा. काय येते गिवन ते सांगा फर्स्ट. पहिले काय दिलाय? एरिया दिलाय. एरिया किती घ्याल मग? पार्टिसिपंट 60 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ओव्हरऑल एरिया किती येणार आहे? किती? 60 इंटू 60 3600. Ma'am, 3600. गिवन मी डायरेक्टली तुमच्या व्हाईट बोर्ड वरती नोट करते, म्हणजे तुम्हाला पण क्लिअर होईल काय दिलं. area is equal to 60 सेंटीमीटर इंटू 60 सेंटीमीटर असं दिलंय. बरोबर. पहिले सेंटीचं कन्वर्जन मीटर मध्ये करून घ्या, म्हणजे 60 इंटू 10⁻² करा आणि मग इथं दोन्ही व्हॅल्यू पुट करा, मग त्याचं मल्टिप्लिकेशन करा. काय येते आन्सर करा चेक. 60 इंटू 10⁻² एवढं कॅल्क्युलेशन करा पहिले. 0.6. 0.6. ओके. 0.6 इंटू 0.6 आणि मग एरिया फाइंड आउट करा. तो मीटर स्क्वेअर मध्ये येईल तुमचा. 0.36. 0.36 मीटर स्क्वेअर हा झाला एरिया. देन आफ्टर दॅट काय दिलेलं आहे? काय दिले गिवन मध्ये? Ma'am, small t is equal to 1.5 millimeter. Small d is equal to 1.5 mm. आफ्टर दॅट काय दिलंय पुढचं गिवन मध्ये? Relative permittivity is equal to 3.5. ओके. म्हणजे काय तुमचा नोटेशन काय लिहू त्यासाठी सांगा. इप्सिलॉन आर काय तुमचा? इप्सिलॉन जो परमिटिव्हिटी साठी रिलेटिव्हचा आर. इप्सिलॉन आर इज इक्वल टू 3.5. 3.5. आफ्टर दॅट त्यानंतर काय दिलंय?
volts is equal to 100. ओके व्ही दिलेलं आहे इकडे व्ही इज इक्वल टू 100 व्होल्ट देन वी हॅव टू कॅल्क्युलेट काय कॅल्क्युलेट करायचंय And charge Q and electric flux density and electric field strength. ओके क्यू फाइंड आउट करायचा आहे नंतर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे कॅपिटल डी फाइंड आउट करायचं आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची म्हणजे कॅपिटल ई फाइंड आउट करायचं आहे क्यू डी आणि ई हे सगळे आपल्याला फाइंड आउट करायचे समजलं गिवन कसं घेतलंय Yes, ma'am. Then next step, first formula of C. कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा T is equal to जस्ट न्यूमेरिकल सॉल्व केलं तो फॉर्म्युला काय लिहिला होता फर्स्टला Epsilon 0 into epsilon R A upon B. व्हेरी गुड C is equal to epsilon 0 epsilon R into A divided by D. Then tell me the value of epsilon 0. काय व्हॅल्यू epsilon 0 ची Ma'am, 8.854 into 10 raised to minus 4. 8.854 into 10 raised to minus 12. epsilon R किती दिलाय गिवन मध्ये 3.5. 3.5. एरिया किती फाइंड आउट केला तुम्ही एरिया 0.36. किती 0.36. ओके 0.36 डिवाइडेड बाय डी किती दिलाय डिस्टन्सचा And 1.5 millimeter. 1.5 मिलीमीटर आहे मग मिलीचं कन्वर्जन करून घ्यायचं 1.5 इंटू 10 रेस टू मायनस 3 कॅल्शियम पुट करताना ही टोटल ब्रॅकेट मध्ये पुट करा ही टोटल टर्म एका ब्रॅकेट मध्ये डिवायडेशनचं साइन आणि ही दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सांगा आन्सर किती येतो करा Ma'am, कॅल्क्युलेशन आणि आन्सर 7.43 into 10 raised to minus 9. 7 पॉइंट किती 43 43 इंटू 10 रेस टू minus 9. मायनस 9 व्हेरी गुड हे झालं तुमचा आन्सर कुलॉम मध्ये क्लिअर कोण सांगितलंय आन्सर Ma'am, Tejas Kapat. ओके ठीक आहे हा झाला सी त्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे क्यू त्यासाठी फॉर्म्युला काय घ्यावा लागेल क्यू फाइंड आउट करायचा असेल तर ही नोट करा इरेज करायचे मला क्यू फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला जस्ट इतक्यात घेतला होता काय होता फॉर्म्युला टेल मी C into V. What Q upon V. ओके C is equal to Q upon V मग डायरेक्टली Q is equal to काय येईल मग Q is equal to C into V येईल का सर Yes, ma'am. ओके सी ची व्हॅल्यू सांगा काय फाइंड आउट झाली होती 7 पॉइंट 7 पॉइंट टी ची व्हॅल्यू सांगा पार्टिसिपंट जस्ट फाइंड आउट झाली होती And 7.43 into 10 raised to minus 9. ओके 43 इंटू 10 रेस टू मायनस 9 व्होल्टेज किती दिले गिवन मध्ये V is equal to how many 100. 100 100 आहे का ओके करायचं कॅल्क्युलेशन आणि क्यू सांगा किती आहे 7.43 into 10 raised to minus 7. ओके 7.43 into 10 raised to minus 7
ठीक आहे. हा तुमचा चार्ज पण फाइंड आउट झालाय. यानंतर आपल्याला काढायचा आहे डी, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे चार्ज पर युनिट एरिया म्हणजे क्यू अपॉन ए. सकाळी आपण डेरिव्हेशन मध्ये घेतला होता. क्यू अपॉन ए हा आपला इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. क्यू किती आलाय तुमचा या स्टेपला तो पुट करा. सांगा व्हॅल्यू. 7.43 into 10 raised to minus 7. 7.40 into 10 raised to minus 7. आणि एरिया काय करायला डिवाइड? एरियाची व्हॅल्यू किती आहे? टेल मी एरिया. And 0.36. 0.36. ओके, करायचं कॅल्क्युलेशन. ब्रॅकेट मध्ये घेऊनच आन्सर सॉल्व्ह करा. 2.0638 into 10 raised to minus 6. ओके, 2.06 into 10 raised to minus 6. कोण सांगितलं आन्सर? मॅम मी सांगितलं. मी म्हणजे नाव सांग ना आता, मला स्क्रीन दिसत नाही. श्रीकृष्ण उगले. डी चा आन्सर झालं हे. त्यानंतर पुढचं आपल्याला ई फाइंड आउट करायचं आहे. हे नोट केलं सर्वांनी इरेज करायला? पार्टिसिपंट हे इरेज करायचंय, नोट केलं का? नेक्स्ट, E is equal to electric field intensity. E is equal to त्याचा एक फॉर्म्युला होता. ठीक आहे, आपण डायरेक्टली याच्या टर्म्स मध्ये लिहू. डी इज इक्वल टू एक रिलेशन आहे फील्ड इंटेन्सिटी आणि डेन्सिटी मध्ये. डी इज इक्वल टू इप्सिलॉन 0 इप्सिलॉन आर इंटू ई. असं सकाळी एक फॉर्म्युला तुम्हाला मी डिराईव्ह करून दाखवलं. म्हणजे याच्यावरून आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं. यावरून जर आपल्याला ई काढायचं असेल तर डी अपॉन हे पॅरामीटर होते. डी अपॉन इप्सिलॉन 0 इप्सिलॉन आर इज इक्वल टू ई. असा आपला फॉर्म्युला मॉडिफाईड होईल. हे फक्त मी इकडे डिवाइडर घेतला. व्हॅल्यू पुट करा. therefore E is equal to D ची व्हॅल्यू पुट करा. किती आली होती? जस्ट फाइंड आउट केली आपण. D is equal to, टेल मी. Participant, tell me what is the value of D? And 2.06 into 10 raised to minus 6. 2.06 into 10 raised to minus 6 divided by mu 0, sorry, epsilon 0 is again constant. काय व्हॅल्यू आहे? Tell me. And 8.854 into 10 raised to minus 4. Okay, 8.854 into 10 raised to minus 12 into इप्सिलॉन आर ची व्हॅल्यू किती दिली गिवन मध्ये? 3.45. 3.5 दिलेली. करायचं कॅल्क्युलेशन आणि मला ई ची व्हॅल्यू फाइंड. 8.1432 into 10 raised to minus 19. 8 पॉइंट. कॅल्क्युलेशन करताना ह्या टर्म्स सगळ्या ब्रॅकेट मध्ये घ्या, नाही तर आन्सर रॉंग येऊ शकतो. एकदा माझ्याकडचा आन्सर चेंज आहे त्यामुळे सगळ्यांनी. Ma'am 66,475.2. ओके, हळूहळू सांग. 66 66
475 475 into 0.20. ओके 0.20 ओके 66 परत 668 असं माझ्याकडे आन्सर आहे बट 66475 हे पण करेक्ट आन्सर आहे हे पण चालेल आता कॅल्क्युलेशनची अॅक्युरसी तुम्ही जेवढी डिजिट घ्याल त्या अॅक्युरसी इन्क्रीज होईल तर न्यूमरिकल समजलं का सर्वांना Yes, ma'am. ओके यावरती अजून न्यूमरिकल घ्यायचे का पॅरलल सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे न्यूमरिकल स्टार्ट करायचे पार्टिसिपंट सेम फॉर्म्युला हाच यूज करायचा आहे आणि याच मेथडने पुढचे न्यूमरिकल पण सॉल्व्ह होतील करायचे कंटिन्यू का नेक्स्ट न्यूमरिकल घ्यायचे दुसऱ्या टाइप्स वरती रिप्लाय करा फास्ट Sure. Next year. ओके ठीक आहे आता पुढचे जे न्यूमरिकल्स आहे ते आहे तुमचे कनेक्टेड कॅपॅसिटर अँड पॅरलल कनेक्टेड कॅपॅसिटन्स वर फर्स्टली राउट डाउन दी स्टेटमेंट the three capacitor of 2 microfarad 9 microfarad and 8 microfarad are connected in parallel calculate the total capacitance पॅरलल मध्ये कॅपॅसिटन्स कनेक्टेड आहे C1 ची व्हॅल्यू किती दिली आहे सांगा C1 इज इक्वल टू I'm 2 microfarad. 2 microfarad then C2 is equal to 9 microfarad. 9 microfarad and C3 is equal to 8 microfarad. 8 microfarad. These are three capacitors are connected in parallel. आणि पॅरलल कॅपॅसिटन्स असेल तर त्यांचा इक्विव्हॅलंट Cp इज इक्वल टू काय इक्वेशन होतं सकाळी केलं होतं डिराईव्ह सांगा And Cp इज इक्वल CP is टू equal to C1 plus C2 plus C3. व्हेरी गुड C1 प्लस C2 प्लस C3 करा तिघांची ऍडिशन आणि मला डायरेक्ट आन्सर सांगा तिघांची ऍडिशन करा डायरेक्टली काय येईल तुमचा Cp टोटल कॅपॅसिटन्स ऍडिशनला एवढा वेळ लागतो का I'm 19 microfarad. ओके 19 मायक्रोफॅरेड हे 2 मार्क्स साठी कंपल्सरी विचारला जाणार न्यूमरिकल आहे म्हणजे आयदर एमसीक्यू जरी असला तरी हे 3 व्हॅल्यू देतील आणि तुम्हाला हा फॉर्म्युला फक्त लर्नच लागायचा क्लिअर समजलं का न्यूमरिकल Yes, ma'am. Yes, ma'am. ओके देन राइट डाउन सेकंड न्यूमरिकल calculate the equivalent capacitance if the two capacitors are connected in parallel C1 is equal to 10 microfarad and C2 is equal to 5 microfarad तर काय येईल मग आता आन्सर C1 10 आहे 15. 15 डायरेक्टली तुम्हाला म्हणजे इथं फॉर्म्युला न लिहिता तुम्हाला हे जर माहित असेल पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर सगळ्यांची ऍडिशन होती मग 10 प्लस 5 काय झालं तुमचा आन्सर 15 मायक्रोफॅरेड हा तुमचा सीपीचा आन्सर आला क्लिअर Yes, ma'am. समजलं का स्टुडंट Yes, ma'am. Yes, ma'am. ओके देन नेक्स्ट न्यूमरिकल आता हे थोडंसं लेंदी न्यूमरिकल याच्यात 2 क्वांटिटी फाइंड आउट करायचे calculate the voltage across each capacitor if 3 capacitors are connected in series C1 is equal to 1 microfarad C1 is
is equal to 1 microfarad. C2 is equal to 2 microfarad. C2 is equal to 2 microfarad and C3 is equal to 3 microfarad and C3 is equal to P microfarad. Total voltage is 100 volts. Total voltage V is equal to 100 volt. मी फाइंड आउट काय करायला लावलं आहे व्होल्टेज अक्रॉस इच कॅपॅसिटर म्हणजे V1 V2 आणि V3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे V1 V2 V3 हे आपल्याला फाइंड आउट करायचे कारण हे सिरीज कनेक्शन केलेले ठीक आहे तर फर्स्टली V1 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला होता सकाळी डेरिव्हेशन डिराइव्ह करताना त्यांनी आपण डेरिव्हेशनची स्टेप्स फॉलो केली त्यावेळेस V1 इज इक्वल टू काय डेरिव्हेशनची स्टेप्स होती टेल मी स्टुडंट पार्टिसिपंट Ma'am, येते Q का upon 1. V1 इज इक्वल टू आवाज नाही आला प्रॉपर Ma'am, Q upon C1. व्हेरी गुड Q अपॉन C1 then V2 is equal to again Q upon C2. Q upon C2 आणि V3 is equal to Q upon C3. Q upon C3 हे आपलं इक्वेशन फर्स्टली बट आपल्याला गिवन मध्ये Q दिलेला आहे का इथे कुठे C1 C2 C3 दिलेले पार्टिसिपंट आय एम ऑडिबल Yes, ma'am. ओके Q ची व्हॅल्यू आहे का गिवन मध्ये दिलेली No, ma'am. ओके मग त्यासाठी आपल्याला फर्स्ट फाइंड आउट करायला लागेल टोटल कॅपॅसिटन्स सिरीज कनेक्शनचा आणि त्यानंतर व्होल्टेजनी टोटल व्होल्टेजनी मल्टिप्लाय केलं की आपल्याला इथे चार्जची व्हॅल्यू भेटणार आहे आता पुढच्या स्टेप्सला आपल्याला CS म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स फाइंड आउट करायचं आहे फॉर्म्युला काय असतो सिरीज कनेक्शन असल्यानंतर 1/CS इज इक्वल टू 1 upon C1 plus 1 upon C2 plus 1 upon C3. 1/C1 plus 1/C2 प्लस 1/C3 असं तुमचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा 1/C1 ची व्हॅल्यू काय पुट कराल 1, 1 प्लस 1/C2 ची व्हॅल्यू 2, 2 प्लस 1/C3 ची व्हॅल्यू 3 3,
ओके, तर यांचं कॅल्क्युलेशन करा. 1.8 11/6. 11/6. सगळ्यांचं का एकाच सांगताय? मॅम 1.833 मॅम 1.8 11/6. 11/6 हे करेक्ट आन्सर आलेले आहे. 11/6. पण हा 1/CS आहे. हा काय 1/CS. जर CS फाइंड आउट करायचा असेल तर याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. CS इज इक्वल टू 6/11 असं तुमचा आन्सर आहे. 6/11 हे का केलं इथे ही स्टेप फार महत्वाची आहे. तुम्ही 1/CS चा आन्सर काढून ठेवता पण लास्ट स्टेपला इथे हे विसरून जाता का हा 1 ची क्वांटिटी आणि आपल्याला इक्विव्हॅलंट काढायचा आहे म्हणजे तो फक्त CS घ्यायचा आहे. 6 याचा रेसिप्रोकल करायचा, तो आला 6/11. 6/11 मीन्स किती डिजिट मध्ये पॉइंट्स मध्ये आन्सर सांगा काय येतं? 0.5454. ओके 0.54 आणि सगळे मायक्रोफॅरेड मध्ये दिले होते म्हणून हा पण तुमचा मायक्रोफॅरेड मध्येच घ्यायचा. क्लिअर? हे झालं तुमचं CS चा आन्सर. मग आपल्या नंतर फॉर्म्युला आहे टोटल Q इज इक्वल टू C इंटू V असा आपला फॉर्म्युला आहे. Q इज इक्वल टू C इंटू V. पण हा CS घ्यायचा आहे कारण आपण इक्विव्हॅलंटचा काढलाय. मग CS ची व्हॅल्यू किती पुट कराल? CS ची व्हॅल्यू काय पुट कराल? 1.54 0.54 इथे पुट केली 0.54 इंटू व्ही किती आहे गिवन मध्ये? व्होल्टेज किती आहे? टोटल व्होल्टेज मॅम 100 100. करा याचं कॅल्क्युलेशन सांगा मला क्यू किती येतो टोटल क्यू? 54. 54. 54. 54 हा झाला तुमचा आन्सर क्यू. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची V1 ची. इरेज करते पुढच्या स्टेपला घेते. मायक्रोफॅरेड मध्ये आन्सर आपलं येणार आहे कारण CS आपला हा मायक्रोफॅरेड मध्ये होता. तुमचा आन्सर काय आला इथे 54 पण CS हा मायक्रोफॅरेड मध्ये होता. मग Q इज इक्वल टू काय येईल तुमचा आन्सर? 54 इंटू 10⁻⁻⁴ कळालं काय? -6. हा -6 का घेतला हे समजलं का इथे? तर तुम्ही जे आन्सर काढलं होतं CS च ते मायक्रोफॅरेड मध्ये होते. मग CS चा 10⁻⁻6 पुट करायचा राहिला होता. क्लिअर? येस मॅम. देन V1 इज इक्वल टू Q अपॉन C1. Q ची व्हॅल्यू पुट करा. काय Q ची व्हॅल्यू दिली किती? किती Q? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Q is equal to 54 into 10⁻⁻6 divided by C1 is the your 1. करेक्ट? आवाज येतोय का स्टुडंट? Yes, ma'am. मागचं काय येईल याचं? 5.4 into 10⁻⁻5. ओके. ऍज इट इज ठेवलं तरी चालेल किंवा 5.4 मध्ये कन्वर्जन करून घेतलं तरी चालेल. 5.4 इंटू 10⁻⁻5 म्हणजे एक तुमचा डिजिट इन्क्रीज झाला इथे. देन V2 इज इक्वल टू Q अपॉन C2. Okay. Then put again value of Q. 54 into 10⁻⁻6 divided by 2. 2.7 into 10⁻⁻5. ओके, एक मिस्टेक बघा आपण इथे काय झालंय बघा. C1 हा मायक्रोफॅरेड मध्ये दिलेला आहे. आपण Q ची व्हॅल्यू तर मायक्रोफॅरेड मध्ये पुट केली पण C1 हा तसाच ठेवलाय. मग हा पण 10⁻⁻6 येणार आहे.
गिवन मध्ये मायक्रो फॅरेड दिलाय, मायक्रोचं कन्व्हर्जन पुट करायचं इथे, मग हे दोन्ही 10⁻⁻6 कॅन्सल झाले, तुमचा आन्सर आलाय 54. इथे स्टेप मध्ये काय चेंज केलं ते कळालं का? कन्व्हर्जन केलं नाही म्हणून आन्सर मध्ये किती डिफरन्स येतो बघा. 54 × 10⁻6 हा आपला क्यू होता आणि C1 ची व्हॅल्यू 1 × 10⁻6 आहे, कारण सी देताना मायक्रो फॅरेड मध्ये दिलेलं आहे, म्हणून तुमचं आन्सर आलं 54 फॅरेड ओनली. क्लियर? सॉरी 54 व्होल्ट, आपण हे व्होल्टेज काढलं ना. सिमिलर लाईक दॅट फॉर C2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 मायक्रो फॅरेड, मग 2 × 10⁻6. मग परत काय होईल? 10⁻6 गेट कॅन्सल, 54 डिवाइड बाय 2 मध्ये किती येतो? 27. 27 व्होल्ट. Then V3 is equal to, tell me the formula. Q upon V3. Q upon V3. V3. T3 रे दादा, V3 कसं काय लिहितं? Q upon C3. Q ची व्हॅल्यू परत पुट करायची, किती? 54 × 10⁻6 आणि व्हॅल्यू किती C3 ची? किती C3? 3 × 10⁻6. मायक्रोला विसरायचं नाही. बोथ 10⁻6 गेट कॅन्सल, 54 डिवाइड बाय 3 किती येतात? टेल मी आन्सर. 18 volts. 18 व्होल्ट. हे झालं तुमचं कम्प्लीट न्यूमरिकल. सर्वांना समजलंय न्यूमरिकल? Yes, ma'am.